Welcome to my new YouTube channel. We all know about Corona. You must be careful and secure for this disease. Don't move here and there. Stay home, stay safe and healthy. Let us start our today's lecture. Today, we are going to read and understand a beautiful poem in our new course book. Name of the poem is Song of the Open Road, written by Walt Whitman. Firstly, we discuss about information about the poet. Walt Whitman, 1819-1892, was an American poet, essayist, and journalist. Whitman is among the most influential poets in the American canon and is often called the father of free verse. वोल्ट व्हिटमॅन यांचा जन्म 1819 मध्ये झाला आणि त्यांचं निधन मृत्यू 1892 मध्ये झालेला आहे. ते एक अमेरिकन कवी आहेत. त्यांनी भरपूर अशा प्रकारचे एसेज लिहिलेले आहेत. ऐसे मीन्स निबंध. जर्नलिस्ट सुद्धा होते. वोल्ट व्हिटमॅन हे एक प्रभावशाली अशा प्रकारचे कवी होते आणि आपल्याला माहिती आहे ते ओळखले जात आहेत. त्यांना संबोधलं जातं द फादर ऑफ फ्री वर्स. फादर म्हणजे जनक, फ्री वर्स म्हणजे कवितेमध्ये मुक्तछंद नावाचा एक अलंकार आपल्याला पाहायला मिळतोय, एक प्रकार पाहायला मिळतोय. त्या मुक्त छंदाचे जनक म्हणून वोल्ट व्हिटमॅन यांची ओळख आहे. ही ग्रू अप इन हंटिंग्टन इन अ फॅमिली विथ डिफिकल्ट इकॉनॉमिक स्टेटस. त्यांची जी काही वाढ आहे ते लहानाचे मोठे झालेले आहेत असा परिसर हंटिंग्टन. हिज मेजर वर्क लीव्स ऑफ ग्रास वॉज पब्लिश्ड इन जुलै 1855. त्यांचे एक अतिशय प्रसिद्ध असं वर्क आहे, एक साहित्य आहे, त्याचं नाव आहे लीव ऑफ ग्रास. ते केव्हा पब्लिश झालेलं होतं? जुलै 1855 मध्ये. लीव ऑफ ग्रास इज अ कलेक्शन ऑफ पोएम्स. सो मेनी पोएम्स आर कलेक्टेड इन दिस बुक. His O Captain, My Captain, a poem written on the death of Abraham Lincoln, is widely popular. ओ कॅप्टन माय कॅप्टन ही त्यांनी लिहिलेली कविता आहे आणि ही कविता प्रामुख्याने डेथ मीन्स मृत्यू, निधन, अब्राहम लिंकन यांच्याविषयी वर्णन करणारी कविता, अतिशय प्रसिद्ध अशी कविता आहे. O Captain, My Captain, this poem you have already seen in 10th class. आपण ही कविता 10वी मध्ये अभ्यासलेलीच आहे. The section 1 of Song of the Open Road from Leaves of Grass is a beautiful blend of self-awareness, free will and tenderness of heart. हा जो काही सेक्शन आहे हा एक सेक्शन आहे. कशापासून घेतलेला सेक्शन आहे? द लीव्स ऑफ ग्रास हे जे काही त्यांचं पोएमचं कलेक्शन आहे, कवितेचा संग्रह आहे. या कविता संग्रहामधील एक सेक्शन आहे, एक भाग आहे सॉंग्स ऑफ द ओपन रोड. आणि हे काय आहे? एक ब्लेंड आहे. ब्लेंड मीन्स काय? मिश्रण. एक सुंदर असा मिलाफ आहे. कशाचा सुंदर मिलाफ आहे? सेल्फ अवेअरनेस, स्वजाणीव, स्वजागृती.
फ्री विल, मुक्त अशा प्रकारची इच्छाशक्ती, अँड टेंडरनेस ऑफ हार्ट, आपलं जे काही हृदय आहे या हृदयाचा नाजूकपणा, हृदयाची मृदुशीलता, या सर्व गोष्टींचं मिश्रण त्यांनी या सेक्शनमध्ये, या विभागामध्ये केलेलं तुम्हाला पाहायला मिळणार आहे. इट गिव्स अस पोएट्स अ रिअलायझेशन दॅट अलॉंग द जर्नी ऑफ लाईफ वन विल फेस अ टेस्ट ऑफ विजडम विच इज नॉट टेस्टेड इन एनी स्कूल और युनिव्हर्सिटी. ते सांगतायत, काय प्रोव्हाइड करतायत, या कवितेमधून कवी आपल्याला एका प्रवासाविषयी, त्यांच्या जीवनामधील प्रवासाविषयी माहिती सांगतात. आणि ते सांगतायत हे अशा प्रकारची बुद्धी, अशा प्रकारचं प्रवास आहे, अशा प्रकारची बुद्धी आहे, बिझनेस बुद्धी, ती तुम्ही कोणत्याही शाळेमध्ये, कोणत्याही विद्यापीठामध्ये टेस्ट करू शकणार नाहीये, जज करू शकणार नाहीये. रोड इज समथिंग एव्हरीवन युजेस, whether rich or poor, and it forces all levels of people to associate with one another. हा जो काही रस्ता आहे हा मुक्त असा रस्ता आहे, आणि हा मुक्त असा रस्ता कोणत्याही प्रकारचा भेदभाव करत नाहीये, तो सर्वांसाठी सारखाच असतो. तो केव्हाही गरीब श्रीमंत अशा प्रकारचा अजिबात मतभेद करत नाहीये. द रोड सिग्निफाईज मोबिलिटी. हा जो काही रोड आहे हा रोड गतिशीलतेचं काय आहे, एक प्रतीक आहे, एक सिम्बॉल आहे. वन कॅन टेक द रोड ॲज अ पॉइंट टू स्टार्ट ओव्हर टुवर्ड्स समथिंग न्यू. आपण काय करतोय, नवीन कार्याचा आरंभ करण्यासाठी, चांगल्या गोष्टीची काहीतरी चांगलं करण्यासाठी आपण ज्यावेळेस एक पॉइंट म्हणून, एक सुरुवातीचा आरंभाचा क्षण म्हणून या रस्त्याकडे पाहत असतो. विटमॅन टॉक अबाउट द पीपल अँड प्लेसेस. वॉल्ट विटमॅन या कवितेमध्ये आपल्याला काही लोकांबद्दल सांगतायत, काही ठिकाणांबद्दल सांगतायत. ही अर्ग्यू मीन्स वादविवाद करणे. ही अर्ग्यूज अगेन्स्ट स्टेईंग इन वन प्लेस फॉर टू लॉंग. त्यांच्या मनामध्ये काही मतभेद आहेत, वादविवाद आहेत. कशाबद्दल? एकाच ठिकाणी जास्त वेळ राहण्याविषयी ते वादविवाद करतायत. अल्दो, जरी, द हॉस्पिटॅलिटी मे बी ट्रू. असं जरी असलं तरी सुद्धा ते सांगतायत. काय सांगतायत? हॉस्पिटॅलिटी. हॉस्पिटॅलिटी मीन्स काय? हॉस्पिटॅलिटी मीन्स आदरातिथ्य. एकाच ठिकाणी आपण जास्त वेळ राहू नये याच्याविषयी ते मतभेद करतायत, वादविवाद करतायत, तरी सुद्धा ते सांगतायत आपण आदरातिथ्य हे करायला कधीही विसरता कामा नये. मी आदरातिथ्य हे करायलाच हवं आहे. यू कॅन सी हियर वन पर्सन इज वॉकिंग ऑन द फ्री रोड. या ठिकाणी आपल्याला एक पुरुष दिसतोय. तो पुरुष मुक्तपणे, अतिशय आनंदाने, सुंदर निसर्गरम्य अशा अतिशय मुक्त रस्त्यावरती फिरत असताना आपल्याला पाहायला मिळतो. सॉन्ग ऑफ द ओपन रोड. या कवितेचं जे काही टायटल आहे त्याचं मिनिंग आपण सुरुवातीला पाहूयात. सॉन्ग ऑफ द ओपन रोड म्हणजे मुक्त रस्त्याचे गाणे. अ फूट अँड लाईट हार्टेड आय टेक टू द ओपन रोड, हेल्दी फ्री द वर्ल्ड बिफोर मी. Here is given word of foot. Guess the meaning of foot. Foot means आपल्या सर्वांना माहिती आहे पाय. ओके, a foot means पायी. लाईट हार्टेड, हलक्या हृदयाने. मी स्वतःच्या पायांवरती मी पायी आणि खूप आनंदाने, खूप हलक्या अशा हृदयाने हा जो काही मुक्त रस्ता आहे हा मुक्त रस्ता निवडलेला आहे. हेल्दी फ्री द वर्ल्ड बिफोर मी. पौष्टिक आणि मुक्त अशा प्रकारचं जग माझ्या पुढे आहे. द लॉंग ब्राऊन पाथ बिफोर मी लीडिंग वेअर एव्हर आय चूज. मी
माझ्या पुढचा हा जो काही तपकिरी रस्ता आहे, मला जेथे जायचे ना त्या ठिकाणी हा घेऊन जाणारा रस्ता होता. henceforth मीन्स आत्तापर्यंत. आय आस्क नॉट गुड फॉर्च्यून, आय मायसेल्फ आय एम गुड फॉर्च्यून. आत्तापर्यंत मी कधीही चांगले नशीब कोणालाही मागितलेले नाही, कारण मी स्वतःच नशीबवान आहे. henceforth आत्तापर्यंत. आय whimper means make a series of low, weak, sad cries, especially with fear and pain. एक रडका स्वर काढणे जो आपल्याला वेदनादायक असतो. एक कर्कश असा आवाज, मुसमुसत रडणे किंवा हुंदके देणे म्हणतो ना आपण, त्या पद्धतीने. henceforth I whimper no more, postpone no more, need nothing. आत्तापर्यंत मी माझ्या जीवनामध्ये केव्हाही दुःखी झालेलो नाहीये. मी केव्हाही कर्कश अशा प्रकारचा आवाज काढलेला नाहीये. रडके स्वर मी अजिबात काढलेले नाहीयेत. पोस्टपोन नो मोर, मी कोणतेही काम पुढे ढकललेलं नाहीये. मी माझं कोणतंही काम उद्यावर टाकलेलं नाही. नीड नथिंग, आणि मला आहे त्यापेक्षा कोणत्याही गोष्टीची आवश्यकता नाहीये. या ठिकाणी कवीला काय सांगायचं आहे, माझ्याकडे ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टीमध्ये मी सुखी आहे, समाधानी आहे. मला कोणतीही गोष्ट आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणावरती नको आहे. डन विथ इंड्युअर कंप्लेंट्स. इंड्युअर कंप्लेंट्स मीन्स घरामध्ये होणारे छोटे मोठे वादविवाद, भांडणतंटे. लायब्ररीज मीन्स मुक्त असतं अशा प्रकारचं शिक्षण. क्युरोलियस क्रिटिसिझम. क्युरोलियस मीन्स हिअर कंप्लेनिंग, शोविंग दॅट वन इज इरिटेड. क्युरोलियस मीन्स अतिशय दयनीय, अतिशय चिडखोर, अतिशय तक्रारखोर अशा प्रकारचं. ते सांगतायत आय हॅव ऑलरेडी डन, मी यापूर्वीच करून टाकलेलं आहे, मी यापूर्वीच पूर्ण केलेलं आहे. मी काय केलेलं आहे, मी माझ्या घरामधील ज्या काही तक्रारी असतील, हट्ट असतील किंवा मुक्त अशा प्रकारचं शिक्षण असेल, मला जे काही विरोध करणारे आहेत, माझ्यावरती जे काही टीका करणारे आहेत, या सर्वांशी मी मनमुरादपणे भिडलेलो आहे, त्यांच्यासोबत भांडलेलो आहे, त्यांच्यासोबत वादविवाद केलेला आहे. Strong and contained, I travel the open road. Strong means अतिशय भक्कम, अतिशय मजबूत. Here content means समाधान. अतिशय भक्कमपणाने, अतिशय समाधानाने मी हा प्रवास करतो आहे, आणि माझा हा प्रवासाचा जो काही रस्ता आहे तो रस्ता कसा आहे, ओपन आहे. म्हणजे मुक्त अशा प्रकारच्या रस्त्यावरती मी अतिशय भक्कमपणाने, अतिशय समाधानाने हा प्रवास करत आहे. दी अर्थ दॅट इज सफिशियंट. अर्थ मीन्स पृथ्वी. ही जी काही पृथ्वी आहे, ही जी काही धरती आहे, धरती त्याकरिता पुरेशी आहे. लेट अस सी नेक्स्ट पेज. आय डू नॉट वॉन्ट द कॉन्स्टलेशन्स एनी नियरर. Constellations, here is meaning. Constellations in this context, fate, destiny, influential group people. या ठिकाणी त्याचा मिनिंग आहे फेट, नशीब. ओके. इन्फ्लुएन्शियल ग्रुप ऑफ पीपल, प्रभावशाली लोकांचा समूह. आय डू नॉट वॉन्ट द कॉन्स्टलेशन्स इन एनी इयर. मला अशा प्रकारचं कोणतंही नशीब नको आहे जे नशीब मला लगेच साध्य होईल, लगेच प्राप्त होईल. आय नो दे आर व्हेरी वेल व्हेअर दे आर. आय नो दे आर व्हेरी वेल व्हेअर दे आर. मला माहिती आहे हे जे काही नशीब आहे हे कशा पद्धतीने प्राप्त होत असतं. हे नशीब नक्की कुठे आहे याची सुद्धा मला माहिती आहे. आय नो दे सफाईस
for those who belong to them. Suffice. Suffice means पुरेसे. मला माहिती आहे. काय माहिती आहे? हे जे काही नशीब आहे, हे नशीब त्यांचेच घडते ज्यांच्यासाठी नशीब त्यांचेच घडते जे त्याकरिता लायक असतात, त्याकरता पात्र असतात. Still, here I carry old delicious burdens. Old delicious burdens. Delicious means स्वादिष्ट, मधुर आणि मजेदार. बर्डन. बर्डन मीन्स ओझे. मुलांनो, ओझं हे आपल्याला केव्हा मजेदार, स्वादिष्ट, आनंदी वाटू शकतं का? नाही. परंतु कवीने या ठिकाणी सांगितलेलं आहे. काय सांगतायत? स्टील हिअर आय कॅरी माय ओल्ड डिलिशियस बर्डन. अजूनही मी काय करतोय? माझ्या ज्या काही सुंदर, चांगल्या अशा प्रकारच्या जुन्या आठवणी आहेत, त्या जुन्या आठवणींचं ओझं मी वाहतो आहे. ते ओझं वाहतायत. कशा आठवणींचं ओझं वाहतायत? त्यांच्या जीवनामध्ये आलेल्या ज्या काही चांगल्या जुन्या आठवणी असतील त्यांचं ओझं वाहतायत. आय कॅरी दॅम, मेन अँड वुमेन. आय कॅरी दॅम विथ मी व्हेअर एव्हर आय गो. मी माझ्या आयुष्यामध्ये ज्या ज्या स्त्री पुरुषांना भेटलो, त्यांच्या आठवणी जिथे जिथे जातो त्या ठिकाणी कायमस्वरूपी त्या आठवणी मी माझ्या सोबतच घेऊन जात असतो. आय स्विअर. आय स्विअर. स्विअर मीन्स शपथ घेणे. आय स्विअर इट इज इम्पॉसिबल फॉर मी टू गेट रीड ऑफ दॅम. टू गेट रीड ऑफ ही एक फ्रेज आहे, त्याचा मिनिंग होतोय ज्यापासून सुटका करणे. आय स्विअर इट इज इम्पॉसिबल फॉर मी टू गेट रीड ऑफ दॅम. मी शपथपूर्वक तुम्हाला सांगतो. मी काय सांगतो शपथपूर्वक तुम्हाला? की या सर्व गोष्टी अशक्य आहेत. त्या आठवणींपासून मी केव्हाही सुटका प्राप्त करून घेऊ शकणार नाही. आय एम फिल्ड विथ दॅम. आय एम फिल्ड विथ दॅम. त्या आठवणी मला परिपूर्ण करतात. अँड आय विल फील देम इन रिटर्न. आणि मी माझ्या कामामधून, माझ्या कार्यामधून त्या आठवणी त्या परत करत असतो, रिटर्न करत असतो. कवी त्यांच्या कार्यामधून या आठवणी परत करतायत. म्हणजे काय करतायत रे? कवी आपल्या लिखाणांच्या माध्यमातून, आपल्या कवितेच्या माध्यमातून या सर्व आठवणी त्यांना परत करतो. अशा प्रकारची कविता आहे. या कवितेचे कवी आहेत ओल्ड विटमॅन. थँक्स फॉर वॉचिंग माय video. Thank you.